अकोला जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. अकोला तालुक्यातील सिसा मासा उदेगाव या शेत शिवारात आपण आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता या गव्हाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि 2 एकर जवळपास हा गहू आहे आणि या गव्हामध्ये फाले नामक शेतकरी आहेत त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे ते मेटाकुटीस आले आहेत. आपल्यासोबत या संदर्भात माहिती घेण्यासाठी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून विचारणा करणार आहोत. दादा, तुमचं नाव काय आणि काय सांगा? माझं नाव सौरभ संजय फाले आहे. काल रात्री आलेल्या अचानक पावसामुळे शेती पिकाचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून तर काही अपेक्षा नाही, पण आपण आपल्या माध्यमातून या सरकारला जागे करायचं काम करावं, ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मागणी करतो. दरम्यान आणखीन आपल्यासोबत शेतकरी आहेत. काय सांगसाल का? काय काय नाव आहे तुमचं आणि काय पेरलं होतं शेतात? साहेब, माझं नाव गजानन उत्तमराव फाले आहे. माझा साहेब कांदा आहे. त्याचंही साहेब भरमसाठ नुकसान झालेलं आहे. कास्तकाराला मागणी व्हावं. किती एकर शेतामध्ये कांदा पेरला होता? 2 एकरामध्ये कांदा आहे साहेब लावून. त्याचं भरमसाठ नुकसान झालेलं आहे साहेब. पण माझ्याकडे फोटो आहे साहेब त्याचे काढील मोबाईलमध्ये. दरम्यान आता कांद्याला मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे, ज्यामुळे जे फुल असते त्या फुलाला मार लागलाय, ज्यामुळे ते उत्पादित होणार नाही. आपल्यासोबत आणखीन शेतकरी आहेत. काका, काय सांगाल? काय नाव आहे तुमचं? माझं नाव संजय फाले आहे. मी सिसा उदेगाव येथे रहिवासी आहो. तर आता हा जो तोंडाशी आपल्या गव्हाचा जो हे पेरणी केली, तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हे झाला. सर्व गहू जमीनदोस्त झालेला आहे. यातून आता जवळपास 75% उत्पादन घट आहे त्यातली. तर आता आमची एकच मागणी आहे की शासनानं काहीतरी आम्हाला मदत करावं. शासन स्तरावरून काहीतरी मदत व्हावी असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. काका, काय नाव आहे तुमचं? अनिल फाले. काय शेतात काय पेरलं? कांदा आहे. किती एकर शेतात होतं? 1.5 एकर. आता काय नुकसान झालं? नुकसान खूप झालं. आता काल ते वादळी वारा होता ना, त्यामुळे सगळा कांदा पडला. शासनाला विनंती आहे बरं, आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्यांना. भिजवायचा कांदा आहे. दरम्यान या ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं गव्हा पिकाचं नुकसान झालंय. काय सांगाल? काय नाव? माझं तुकाराम पुंडलिक दातुंडे. 1.5 एकर शेत आहे इथं. गहू पूर्णपणे झोपलेला आहे हवेनं आणि पाण्यामुळे. खूप नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे आणि आता अवकाळी पावसामुळे गव्हा पिकासह कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. यासोबत निंबू पिकाला सुद्धा मका पिकाला सुद्धा फटका बसला आहे, ज्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे आणि शासन स्तरावरून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान शासन स्तरावरून आता पंचनामा होतो का आणि यांना मदत मिळते का, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश सिरसार, NDTV मराठी, सिसा मासा उदेगाव, अकोला.